चेहरा खूप काळवंडल्यासारखा वाटतोय, काळपट्टपणा आलाय, चेहरा उजळ करायचा आहे, तर चला मग 7 दिवसांचं आपण चॅलेंज घेऊया आणि 7 दिवसामध्ये चेहरा एकदम उजळ करूया, स्किन एकदम तेजस्वी करूया. आता कसं? त्यासाठी माझ्याकडे आहे 2 स्टेप्स 6 मुवमेंट्स फॉर्म्युला. आता हा फॉर्म्युला काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे, कारण तो स्वतः मी इन्व्हेंट केलेला आहे. या सगळ्या गोष्टी मी करून बघितलेल्या आहेत, एक्सपेरिमेंट करून झालेल्या आहेत आणि म्हणून मी आता त्या तुमच्यासमोर मांडते आहे. आणि हे केल्यानंतर तुम्ही मला खूप मनापासून थँक्यू म्हणणार आहात, कारण हिवाळ्यामध्ये जो वृक्षपणा येतो, स्किन काळवंडल्यासारखी वाटते, त्यानंतर आता तुम्हाला या समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही, कारण अतिशय सोपं आहे करायला. पण 6 मुवमेंट्समध्ये मी काय सांगणार आहे, काय आहेत त्या, हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघावा लागेल. शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात सगळे? छान आहात ना? मला तुम्हाला सांगताना खूप आनंद होतोय की मी सकाळ वृत्तपत्रासाठी एक लेख लिहिते आहे. दर गुरुवारी हा लेख येतो आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ही पुरवणी येते. मैत्रीण या पुरवणीमध्ये हा लेख असतो. तर माझा हा लेख नक्की वाचा आणि त्याबद्दल मला कमेंट्समध्ये सांगितलं तर मला खूप जास्त आवडेल. आणि आत्ता जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असतील, मी त्यांना रिक्वेस्ट करेन, चॅनल आपलंच आहे, आपली छोटीशी फॅमिली आहे जी ग्रो होती आणि ग्लो होतीये. तुम्हालाही आमच्या फॅमिलीचा भाग व्हायचा असेल तर चॅनल लवकर सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनचं बटनही हिट करा. तुम्हाला चांगलं माहिती आहे, मी आजकाल तुम्हाला ज्या ज्या रेमेडी सांगते त्या अतिशय सोप्या सांगते, भरमसाठ इन्ग्रेडियंट सांगत नाही. तर छोट्या इन्ग्रेडियंट्समध्ये जास्त इफेक्ट देणारा असा हा फॉर्म्युला आहे, 2 स्टेप्स 6 मुवमेंट्स फॉर्म्युला. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्टेप नंबर 1. आता स्टेप नंबर 1 मध्ये आपण जो लेप लावणार आहोत, तो लेप लावण्याआधी मी कायम तुम्हाला सांगते की चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही फेस वॉश नाही वापरला तरी चालणार आहे, कारण आपण जो घटक इथे वापरणार आहोत त्यामुळे तुमचा फेस एकदम क्लीन होणार आहे. तुमच्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात ते टाईट व्हायला मदत होणार, एक्सफोलिएट होणार आणि फेस वॉश केल्यानंतर जो असा स्लिपरी वाला फील असतो, ज्यामुळे आपल्याला फेस वॉश केल्याचं फील येतो, तेच या मातीमध्ये आहे, म्हणजे मुलतानी मातीमध्ये आहे. आणि म्हणून इथे आपण मुलतानी माती घेत आहोत, ज्यामुळे आपला फेस क्लीन होणार आहे. शिवाय मुलतानी मातीतले जे आणखीनही गुणधर्म आहे, ज्यामुळे आपला चेहरा उजळ होणार आहे, आपल्या चेहऱ्यावरचा टॅन निघणार आहे, सन एक्सपोजरमुळे जो वृक्षपणा आलाय तो निघून जाणार आहे. आणि म्हणून इथे मुलतानी माती घ्यायची आहे. पण बऱ्याचदा मुलतानी माती काही जणांना सूट होत नाही, तर त्यांनी पर्याय म्हणून बेसन पीठ किंवा मग मसुराच्या डाळीचं पीठ वापरलं तरी चालणार आहे. पण महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे मुलतानी माती. आता बेसन पिठामुळे सुद्धा बऱ्याचदा काय होतं की चेहरा कोरडा पडतो, पण म्हणून मग काय करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता दुसरा जो घटक आहे ते म्हणजे कडुलिंबाच्या पाल्याची पावडर. आता कडुलिंबाच्या पाल्याची पावडर ना पतंजलीमध्ये अगदी रॉ मिळते. ती जर तुम्हाला मिळाली तर बघा, ती माझ्याकडे नव्हती म्हणून मी साधी घेतली होती. ही मला ऑनलाईन मिळालेली आहे. तर ही पावडर आपण घ्यायची आहे. यामध्ये असे गुणधर्म आहेत की ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर काही रॅशेस असतील, ॲलर्जी असेल, पिंपल्सचे मार्क्स असतील तर ते निघून जायला मदत होते. कडुलिंबाचा पाला हा अतिशय गुणकारी आहे, हा औषधी आहे आणि म्हणून आपण आता इथे कडुलिंबाच्या पाल्याची पावडर इथे घेणार आहोत. ते चूर्णासारखं सुद्धा मिळतं, ते तुम्ही घेतलं तरी चालेल, त्यांनी सुद्धा स्किन मस्त एक्सफोलिएट होते. पतंजलीचं जे आहे ते मिळतंय का तुम्हाला बघा, ते मिळालं तर अतिउत्तम, त्यांनी खूप छान रिझल्ट्स येतात. तर आता हे 2 आपण अर्धा चमचा साधारणपणे घ्यायचं. मी इथे 1 चमचा घेतला, पण ते खूप झालं, मग नंतर ते वाया जातं, त्यामुळे अर्धा चमचा तुम्ही घ्या. आणि त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे गुलाब पाणी, म्हणजे जोपर्यंत ते छान मिक्स होत नाही तेवढं असं लागेल एवढं असं गुलाब पाणी आपण घ्यायचं आहे. आणि ते छानपैकी मिक्स करायचं आणि चेहऱ्याला मस्तपैकी याचा लेप लावायचा. आता मी तुम्हाला मगाशी म्हणाले तसं बेसन पीठ किंवा मुलतानी माती यामुळे नंतर जेव्हा आपण हा लेप लावतो, फेस पॅक लावतो, त्यावेळेला ना स्किन ओढल्यासारखी होते, म्हणजे खेचली जाते स्किन. त्यामुळे मुळात लावताना तो लेप असा लावा आणि तुम्हाला असं वाटायला लागलं की खूप खेचली जाते तर पूर्ण तो फेस पॅक सुकू द्यायचा नाही. तो जर असा ओलसर असेल ना त्याच वेळेला चेहरा धुवायचा, त्यांनी तुमच्या चेहऱ्यावर कोरडेपणा येणार नाही. आणि जरी कोरडेपणा थोडासा आला असेल तर त्यासाठीच आपल्याकडे स्टेप नंबर 2 आहे, ज्यामुळे मॅजिकल इफेक्ट होणार आहे. तर स्टेप नंबर 2 काय आहे? दळण घ्या.
आता या स्टेप नंबर 2 मध्ये आपल्याला छानपैकी ऑइल मसाज करायचा आहे आणि त्यासाठी मी सजेस्ट करणार आहे म्हणजे बायोक्यूलचे 2 प्रोडक्ट आहेत. त्यातलं कुठलंही तुम्हाला सूट होईल ते प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता. आता हे बायोक्यूलचं जे रिन्यू अँटी एजिंग फेस ऑइल आहे ते 35 नंतरच्या स्त्रियांनी वापरलं तर त्याचे जास्त बेनिफिट्स मिळतील. जर फाईन लाईन्स असतील आणि रिंकल्स असतील तर ते हळूहळू कमी व्हायला मदत होतात. ऑल स्किन टाईपसाठी आहे आणि याच्यामध्ये खूप नॅचरल घटक आहेत ते म्हणजे स्क्वॉलन, ॲप्रिकॉट आणि पोमोग्रेनेट पासून हे इतकं सुपर्ब असं फेस ऑइल आहे. म्हणजे खरं सांगायला गेलं तर हे दुसरं मी वापरते आहे. पहिलं वापरून संपलेलं आहे आणि हे दुसरं फेस ऑइल आहे जे मी वापरते. इतकं छान आहे आणि ज्यांना खूप चेहऱ्यावर ग्लो हवा असेल किंवा चेहरा खूप उजळ व्हावा असं जर वाटत असेल, दोन्हीही यांनी उजळ होणारच आहे. स्क्वॉलन घटक जो आहे त्यामुळे तुमची स्किन आहे ती सुपर हायड्रेट होते आणि चेहरा एकदम तुकतुकीत व्हायला मदत होते. तर हे दुसरं जे आहे ते ग्लो बूस्टिंग फेस ऑइल आहे. याच्यामध्ये पण स्क्वॉलन आहे, रोजशिप आहे आणि यामुळे तुमची स्किन ब्राईट होणार आहे. स्किन टोन जो आहे तो इवन व्हायला मदत होणार आहे आणि हे ऑल स्किन टाईपसाठी आहे. आता हे दोन्हीही प्रोडक्ट मी वापरून झालेले आहेत. मागे मी फेस ऑइल कुठला वापरायचा यासाठी जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये मी हे सजेस्ट केलं होतं. पण हे मी इतकं रेग्युलरली वापरल्यानंतर मला इतके अमेझिंग रिझल्ट्स येतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की या दोन्हीपैकी कुठल्याही ऑइलनी तुम्ही आता इथून पुढे 6 मोमेंट्सचा मसाज करायचा आहे. आता हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहावा म्हणून मी तुम्हाला 6 मोमेंट सांगते. कारण कपाळाला आपण मसाज करणार आहोत. आधी कपाळावरचे जे काही रिंकल्स असतील किंवा लाईन्स यायला सुरुवात झालेले असेल तर ती पूर्णपणे जायला मदत होते. तर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये जे दिसतंय त्या पद्धतीनं आपण कपाळाला 10 वेळेला असा छानपैकी मसाज करायचा आहे. त्यानंतर मुवमेंट नंबर 2 ते म्हणजे डोळ्याखाली आपण मसाज करायचा आहे. आपण करंगळीच्या शेजारचं जे बोट आहे ते बोट वापरून आपण मसाज करायचा आहे कारण त्याने जोर कमी पडतो आणि त्यामुळे तिथे जो नाजूक भाग असतो त्याला छानपैकी मसाज होतो. डोळ्याच्या वरती सुद्धा इथे मसाज केलेला आहे. खाली 5 वरती 5 असं मुवमेंट नंबर 2 मध्ये आपण घ्यायचं आहे. त्यानंतर 3 ते म्हणजे नाकाच्या इथून आपण मसाज करायचा आहे. सो नाकाच्या इथून अगदी वरपर्यंत जाईल असं तुम्हाला दिसतोय असं छानपैकी 10 वेळेला तरी मसाज करायचा आहे. हे मी तुम्हाला खूप सोपं करून सांगते मुद्दाम. नंबर 4 गालाच्या इथे जो आपण करतो आहोत तर एका साईडला 10 वेळेला आणि दुसऱ्या साईडला 10 वेळेला असं करायचं आहे. त्यानंतर जॉ लाईनच्या इथे मसाज करायचा आहे. दोन्ही हातांनी टाईट पकडून मसाज करायचा. ह्याने खूप फरक पडतो. तुमच्या चेहऱ्यावर जर स्वेलिंग वगैरे झालं असेल, इन्फ्लमेशन असेल तरी सुद्धा ते कमी व्हायला मदत होते. त्यामुळे मसाज करणं हे मस्ट आहे. हिवाळ्यात ह्याचा खूप बेनिफिट्स मिळतात म्हणून मी सांगते आहे. आणि मस्तपैकी जॉ लाईनला आपण इथे 10 वेळेला असं छान मसाज करायचं आहे. आणि मग आता राहतो नंबर 6 ते म्हणजे मानेचा भाग. तर मानेला सुद्धा असा छानपैकी मसाज करायचा आहे. पार्लरमध्ये गेल्यानंतर करतात असं स्वतःला छानपैकी पॅम्पर करायचं, मस्त मसाज करायचा आणि तुमची स्किन टाईट व्हायला मदत होणार. आधी जे आपण लेप लावलेला आहे आणि आता जे ऑइल लावून आपण मसाज करतो आहोत त्याचा खूप फरक पडतो. आणि मानेच्या इथे तुम्हाला आणखीन ऑइल घ्यावं लागलं तर घ्या. बऱ्याचदा हा लेप लावल्यानंतर मी आता जेवढं ऑइल घेतलंय ते माझ्या चेहऱ्याला पुरलंय पण तुमच्या चेहऱ्याला पुरेलच असं नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ऑइल घ्या आणि ते लावा. आता तुम्ही म्हणाल बायोक्यूलचं प्रोडक्ट आम्ही जर नाही घेतले तर आमच्याकडे बदाम ऑइल आहे तर ते मी वापरू का, ते मला सूट करतं, किंवा कुमकुमादी ऑइल आहे ते वापरू का, ते सूट करतं, किंवा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की गाईच्या तुपापासून आपण जे क्रीम बनवलेलं त्या क्रीमनं मसाज केलं तर चालेल का, तर येस चालणार आहे. यापैकी कशानेही मसाज करा पण मसाज करा. तुम्हाला लक्षात येईल की याचे तुम्हाला किती सारे बेनिफिट्स मिळतात. हे जर आपण सलग 7 दिवस केलं तर 7 दिवसानंतर तुम्ही मला कमेंट्समध्ये अजिबात सांगायला विसरायचं नाही, स्मिता काय अमेझिंग रिझल्ट्स आम्हाला मिळालेले आहेत. कारण हे सगळं वाचायला मला खूप आवडणार आहे आणि मला अगदी खात्री आहे की यांनी तुमचा चेहरा उजळ होणार आहे, तेजस्वी दिसणार आहे. कारण हे तेवढं फायदेशीर डेफिनेटली आहे. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.